तर स्वागत आहे आपलं सर्वांचं आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तर बघा, आज तारीख आहे 9 ऑगस्ट 2025। आज रक्षाबंधनाचा दिवस आहे आणि रक्षाबंधनाच्या दिवशी जो आहे ते लाडक्या बहिणींसाठी एक मोठी गुड न्यूज आहे, मोठी खुशखबर आहे। कारण ज्या बहिणींना जून महिन्याचा 12वा हप्ता आला नाही, जुलै महिन्याचा 13वा हप्ता आला नाही आणि त्या बहिणींचे अर्ज जे आहे ते अपात्र बहिणींच्या यादीमध्ये 25 लाख बहिणींच्या यादीमध्ये त्या बहिणींचे अर्ज टाकलेले आहे, त्या बहिणींसाठी मोठी गुड न्यूज आहे। कारण त्या बहिणींना आता एकत्र जून, जुलै आणि ऑगस्ट महिन्याचे पैसे एकत्र त्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे। बघा, शासनाकडून जे आहे ते आता पडताळणी जे काही चौकशी आहे ते सुरू झालेली आहे। शासनाने आदेश दिलेला आहे। जिल्हाधिकारी कार्यालय, पंचायत समिती कार्यालय व अंगणवाडी सेविका, ग्रामपंचायत या ठिकाणी आदेश देण्यात आलेले आहे की तुमच्या एरियातील ज्या काही अपात्र बहिणींची यादी आहे, अपात्र बहिणींची यादी त्यांना पाठवण्यात आलेली आहे आणि प्रत्येक जिल्ह्यामध्ये अंगणवाडी सेविका घरोघरी जाऊन पडताळणी करत आहे। त्याचप्रमाणे पंचायत समिती कार्यालयातून लाडक्या बहिणींच्या मोबाईल नंबरवर कॉल सुद्धा येत आहे। बघा, आता चौकशी अंगणवाडी सेविका यांच्याकडून सुरू झालेली आहे आणि त्या अंगणवाडी सेविका तुमच्या घरी येणार। तुमच्या घरी आल्यानंतर तुमच्या कुटुंबातील एक बहिणीला पात्र ठेवायचं, दोन बहिणीला पात्र ठेवायचं, हे त्या ठिकाणी निर्णय होणार आहे। आणि जे काही तुमच्या तांत्रिक अडचणी असतील त्या ठिकाणी त्या अंगणवाडी सेविका तुमच्या दूर करणार। बघा, मी काही दिवसात एक व्हिडिओ बनवलेला होता, जे काही कॉल रेकॉर्डिंग मी तुम्हाला ऐकवली होती ती वर्धा जिल्ह्यातील देवळी तालुक्यामधील होती। यामध्ये बघा, आता वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये प्रश्न निर्माण होत आहे की एका बहिणीला पात्र करणार की दोन बहिणीला पात्र करणार। पण जर दोन विवाहित बहिणी असेल तर एकच विवाहित बहिणीला पात्र करण्यात येणार आहे। दोन विवाहित बहिणी असेल एका राशन कार्डवर तर एकच विवाहित बहीण पात्र राहणार आहे, दुसऱ्या बहिणीला जे आहे ते अपात्र करण्यात येणार आहे। पण बघा, 100% तुमच्या कुटुंबातील एक किंवा दोन बहिणी तरी पात्र होणारच आहे। चौकशी होणार आहे। 2 अर्ज, 3 अर्ज, 4 अर्ज पडला असेल तर एक किंवा दोन बहिणीला तुमच्या कुटुंबातील जे आहे ते 100% पात्र करण्यात येणार आहे। आणि ही पात्र झाल्याची यादी जे अंगणवाडी सेविका आहे ते पंचायत समिती कार्यालय, जिल्हाधिकारी कार्यालय यांच्याकडे देणार आहे। आणि या पडताळणीसाठी, चौकशीसाठी जे आहे ते अंगणवाडी सेविकांना फक्त जवळपास ऑगस्ट महिना देण्यात आलेला आहे। ऑगस्ट महिन्याच्या शेवटच्या तारखेपर्यंत त्यांना ही पूर्ण पडताळणी आपल्या जिल्ह्यामध्ये पूर्ण करायची आहे। आणि ज्या ज्या अपात्र बहिणींची यादी त्यांची आलेली आहे त्या बहिणींची चौकशी करून पूर्ण त्या कोणत्या बहिणीला पात्र करायचं ते ठरवून पूर्ण यादी परत जाणार आहे जिल्हाधिकारी कार्यालयाकडे। आणि जिल्हाधिकारी कार्यालयामधून जे आहे ती महिला व बालविकास विभागामध्ये त्या पात्र बहिणींची यादी जाणार आहे। आणि ऑगस्ट महिन्याच्या 30 तारखेपर्यंत ही यादी गेल्यानंतर जे काही पात्र बहिणी आहे त्या पात्र बहिणींच्या यादीमध्ये तुमचं नाव येईल। म्हणजे 2,25,00,000 पात्र बहिणींच्या यादीमध्ये तुमचं सुद्धा नाव येणार आहे। कुटुंबातील एक किंवा दोन बहिणींचं नाव 100% येणार। आणि त्यानंतर तुम्हाला जे आहे ते ऑगस्ट महिन्याच्या वितरणासोबत, म्हणजे ऑगस्ट महिन्याच्या हप्त्यासोबत तुम्हाला जे आहे ते तुमचे बाकी राहिलेले पैसे जे आहे ते ऑगस्ट महिन्याच्या वितरणासोबत, ऑगस्ट महिन्याचा जो काही आता हप्ता पुढे वितरण होईल, म्हणजे सप्टेंबर महिन्यामध्ये जे वितरण होईल त्या हप्त्याच्या वितरणामध्ये तुमचे जून महिन्याचे 1500, जुलै महिन्याचे 1500 आणि ऑगस्ट महिन्याचे 1500 तुम्हाला तीनही हप्त्याचे 1500, 1500, 1500 असे 4500 रुपये तुम्हाला तुमच्या खात्यामध्ये सप्टेंबर महिन्याच्या जे काही वितरण होईल, सप्टेंबर महिन्यामध्ये जे काही वितरण होईल, 3 महिन्याचं वितरण तुम्हाला तुमच्या खात्यामध्ये एकत्र जमा होणार आहे आणि 100% हे जमा होणार आहे। बघा, जे काही तुमचे राहिलेले पैसे आहेत ते सुद्धा शासन तुम्हाला देणारच आहे। त्या बहिणींची यादी वेगळी राहणार आहे। ज्या बहिणीला आता पडताळणीमधून पात्र केलं त्या बहिणींची यादी वेगळी राहणार। त्या बहिणीला पूर्ण 4500 त्यांच्या खात्यामध्ये एकत्रित जमा होणार आहे। आता तुम्ही काळजी करू नका। तुमच्या कुटुंबात जर तुम्ही पात्र होत असाल आणि राशन कार्डवरून तुम्ही अर्ज भरला असेल तर पडताळणीमध्ये तुम्ही बसत असाल, चौकशीमध्ये, आणि तुमच्या कुटुंबात कार नसेल, इन्कम टॅक्स कोणी भरत नसेल, तुम्ही सर्व अटीमध्ये बसत असाल, हमीपत्रानुसार तुम्ही पात्र असाल तर तुम्हाला बिलकुल काळजी करण्याची गरज नाही। आता जरी तुम्हाला 2 महिन्याचे पैसे आले नसेल तरी तुम्हाला काळजी बिलकुल करायची नाही। तुम्ही पात्र होणारच आहे आणि 100% तुम्हाला जे आहे ते एकत्रित 3ही महिन्याचे पैसे ऑगस्ट महिन्याच्या हप्त्यासोबत सप्टेंबर महिन्याच्या वितरणामध्ये तुम्हाला मिळणार आहेत। 4500 एकत्र तुमच्या खात्यामध्ये जमा करण्यात येणार आहे। आणि याआधी सुद्धा तुम्ही पाहिलं असेल, जवळपास जे काही मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू झाली होती तेव्हा नोव्हेंबर, डिसेंबर महिन्यामध्ये भरपूर महिलांचे जे आहे ते डीबीटी ऍक्टिव्ह नसल्यामुळे 2 ते 3 महिन्याचे पैसे अडकले होते। त्यानंतर डीबीटी ऍक्टिव्ह झाल्यावर शासनाने त्या बहिणींचे पूर्ण 2, 3, 4 महिन्याचे पैसे 4500, 6000 रुपये, 3000 रुपये एकत्र पाठवले होते। अशाच प्रमाणे ही पडताळणी पूर्ण झाल्यानंतर तुमचे 2-3 महिन्याचे पैसे एकत्र येणार आहे। त्यामुळे आता तुम्हाला काळजी करण्याची गरज नाही की आमचे जून महिन्याचे पैसे कधी येईल, आम्हाला जुलै महिन्याचा हप्ता मिळाला नाही, आम्हाला 2 महिन्याचे हप्ते मिळाला नाही, त्यासाठी काळजी करू नका। आता ऑगस्ट महिन्याच्या वितरणामध्ये तुम्हाला तुमचे अर्ज पात्र होईल। 30 तारखेपर्यंत तुमची यादी शासनाकडे जाईल आणि त्यानंतर डीबीटी डिपार्टमेंटकडे, आणि डायरेक्ट तुम्हाला सप्टेंबर महिन्याचं जे काही वितरण आहे, म्हणजे जून, जुलै, ऑगस्ट महिन्याचं वितरण सप्टेंबर महिन्यामध्ये होईल आणि सप्टेंबर महिन्याच्या वितरणामध्ये
तुम्हाला तुमच्या खात्यामध्ये 100% पैसे जमा होणार आहे, त्यामुळे काळजी करण्याची काहीच गरज नाही. चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.